नमस्कार. विज्ञानयात्री हर्मन स्टॉन्टिंगर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. हर्मन स्टॉन्टिंगर हे जर्मनी देशाचे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1953 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. केटिन्स या रासायनिक संयुगाचा शोध, स्टॉन्टिंगर अभिक्रिया आणि पायरेथ्रिन 1 आणि 2 यांची रासायनिक संरचना या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. हर्मन स्टॉन्टिंगर यांचा जन्मदिनांक 23 मार्च 1881 रोजी जर्मनी देशातील वर्म्स या शहरात झाला. रसायनशास्त्र या विषयाचे पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी शिक्षण अनुक्रमे हॅले विद्यापीठ, TH डर्मस्टॅड विद्यापीठ आणि LLMU म्युनिच विद्यापीठ येथे पूर्ण झाले. सन 1907 मध्ये त्यांची स्ट्रासबर्ग विद्यापीठात व्याख्याता या पदावर नेमणूक झाली. सन 1907 मध्ये हर्मन स्टॉन्टिंगर यांची कार्लश्रू टेक्निकल विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर नेमणूक झाली. येथे त्यांनी अनेक उपयुक्त सेंद्रिय संयुगे सिंथेटिक कॉफी फ्लेवरिंगसह यशस्वीरित्या वेगळे केले, जसे की रॉल्फ मुल्फॉफ्टने अधिक पूर्णपणे पुनरावलोकन केले होते. सन 1912 मध्ये झुरिच स्वित्झर्लंड येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची नवीन पदावर नेमणूक झाली. सन 1919 मध्ये त्यांनी सेंद्रिय अझाईड ट्रायफेनिल फॉस्फिनवर रासायनिक प्रक्रियेमार्फत त्यांनी इम्युनोफॉस्फोरेन हा संयुग तयार केला. ही रासायनिक क्रिया स्टॉन्टिंगर अभिक्रिया या नावाने ओळखली जाते. या अभिक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे इम्युनोफॉस्फोरेन या उच्च उत्पन्न देणे हे होय. स्टॉन्टिंगर अभिक्रिया ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. यामध्ये अझाईडचे रूपांतर अमाईनमध्ये केले जाते. ऑर्गॅनिक अझाईडची प्रक्रिया ट्रान्सफिनाइल फॉस्फिन सोबत केली जाते. सुरुवातीला फॉस्फोसाइड तयार होतो. शेवटी पाण्याचे रेणू वापरून हायड्रोलिसिसद्वारे नायट्रोजन वायूचे विलगीकरणानंतर त्याचे रूपांतर प्रायमरी अमाईन आणि ट्रायफिनाइल फॉस्फिन ऑक्साईडमध्ये होते. औषधी निर्मितीमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पेशींच्या अभ्यासात ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. कार्लश्रू टेक्निकल विद्यापीठ आणि झुरिच येथील कार्यकालावधीत हर्मन स्टॉन्टिंगर यांनी रबराचे रसायनशास्त्र या विषयाअंतर्गत संशोधन केले. सेंद्रिय रसायनशास्त्र शाखेत पॉलिमर हा मोनोमर घटकांची युनिट्सची अनिर्दिष्ट संख्या दर्शवते. जेव्हा मोनोमरची संख्या खूप मोठी असते तेव्हा पॉलिमर हा उच्च प्रकारचा असतो. पॉलिमर समान रासायनिक रचना आणि आण्विक वजन आणि संरचनेच्या मोनोमर्सच्या पुरते मर्यादित नाहीत. काही नैसर्गिक पॉलिमर एका प्रकारच्या मोनोमरने बनलेले असतात. बहुतेक नैसर्गिक आणि कृत्रिम पॉलिमर तथापि 2 किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मोनोमरपासून बनलेले असतात. अशा पॉलिमरला कोपॉलिमर म्हणून ओळखले जाते. सेंद्रिय पॉलिमर सजीवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मूलभूत संरचनात्मक सामग्री प्रदान करतात आणि जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत भाग घेतात. उदाहरणार्थ सर्व वनस्पतींमध्ये घन भाग पॉलिमरचे बनलेले असतात. सेल्युलोज, लिग्निन आणि रेसिन ही काही त्याची उदाहरणे आहेत. सेल्युलोज हा एक पॉलिसॅकराइड आहे, एक पॉलिमर जो साखर रेणूंनी बनलेला असतो. लिग्निनमध्ये पॉलिमरचे क्लिष्ट त्रिमितीय नेटवर्क असते. लाकडी रेझिन हे साध्या हायड्रोकार्बन आयसोप्रीनचे पॉलिमर आहे. आणखी एक परिचित आयसोप्रीन पॉलिमर म्हणजे रबर आहे. कार्लश्रू हे आणि नंतर झुरिच येथे असताना हर्मन स्टॉन्टिंगर यांनी रबराच्या रसायनशास्त्रात संशोधन सुरू केले, ज्यासाठी राऊल्ट आणि फॅन्टहॉफ यांच्या भौतिक पद्धतीने खूप उच्च आण्विक वजन मोजले गेले. प्रचलित कल्पनांच्या विरुद्ध हर्मन स्टॉन्टिंगर यांनी सन 1920 मध्ये प्रकाशित केलेल्या ऐतिहासिक पेपरमध्ये प्रस्तावित केले की रबर आणि इतर पॉलिमर, स्टार, सेल्युलोज आणि प्रथिने
सहसंयोजक बंधांनी जसे की जोडलेल्या लहान पुनरावृत्ती होणाऱ्या आण्विक एककांच्या लांब साखळ्या आहेत. पॉलिमर हे कागदाच्या साखळ्याप्रमाणे असतात, जे लहान घटक भागापासून बनलेले असतात, जे टोकापासून टोकापर्यंत जोडले गेले असतात. त्यावेळेस एमिल फिशर आणि हेनरिच वायलँड यासारख्या आघाडीच्या सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की मोजलेले उच्च आण्विक वजन हे लहान रेणूंच्या कोलाइड्समध्ये एकत्रित झाल्यामुळे होणारी स्पष्ट मूल्ये आहेत. सुरुवातीला स्टॉडिंगर बहुसंख्य सहकार्यांनी उच्च आण्विक वजन संयुगे तयार करण्यासाठी लहान रेणू सहसंयोजकपणे एकत्र जोडू शकतात ही शक्यता स्वीकारण्यास नकार दिला. सन 1926 त्यांनी फ्रीबर्ग एम ब्रेस्गो जर्मनी येथील फ्रीबर्ग विद्यापीठात हर्मन स्टॉडिंगर यांची रसायनशास्त्राचे व्याख्याता म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथे त्यांनी त्यांची उर्वरित कारकीर्द व्यतीत केली. हर्मन स्टॉडिंगर यांच्या पॉलिमर गृहीतकाचे समर्थन करणारे आणखी पुरावे सन 1930 उदयास आले. पॉलिमरच्या उच्च आण्विक वजनाची पुष्टी पार्टिशन ऑस्मोमेट्रीद्वारे स्टॉडिंगरच्या द्रावणातील चिकटपणाच्या मोजमापाद्वारे देखील केली जाते. ऑस्मोमेट्री हे असे तंत्र आहे त्याचा वापर करून द्रावणाचा परासरणी दाब किंवा ऑस्मोटिक प्रेशर किंवा त्यातील कणांची एकाग्रता किंवा संहती मोजली जाते. क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये फ्रीजिंग पॉईंट ऑस्मोमेट्री ही सर्वात सामान्य पद्धत आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑस्मोमेट्री यामध्ये द्रव ज्या तापमानाला गोठतो त्यावरून त्यातील कणांचे प्रमाण मोजले जाते. वेपर प्रेशर ऑस्मोमेट्री यामध्ये द्रावणाच्या बाष्पदाबातील बदलावरून परासरणी दाब मोजला जातो. मेम्ब्रेन ऑस्मोमेट्री यामध्ये एका अर्धपारगम्य म्हणजे सेमी परमिएबल पटलाच्या उपयोजनाद्वारे शुद्ध द्रावक आणि द्रावण यामधील दाबाचा फरक मोजला जातो. हर्मन मार्क यांच्या पॉलिमरच्या एक्स-रे डिफ्रॅक्शन अभ्यासाने पुनरावृत्ती होणाऱ्या आण्विक युनिट्सच्या लांब साखळ्यांचा थेट पुरावा दिला आणि कॅरोथर्सच्या नेतृत्वाखाली सिंथेटिक कार्याने हे दाखवून दिले की नायलॉन आणि प्लॅस्टिकसारखे पॉलिमर चांगल्या प्रकारे समजलेल्या सेंद्रिय अभिक्रियाद्वारे तयार केली जाऊ शकतात. त्यांच्या या सिद्धांताने पुढील विकासासाठी विषय उघडला आणि पॉलिमर विज्ञानाला योग्य आधारावर ठेवण्यास मदत केली. स्टॉडिंगरच्या उच्च आण्विक वजनाच्या संयुगाच्या स्वरूपाचे ग्राउंड ब्रेकिंग स्पष्टीकरण, ज्याला त्यांनी मॅक्रोमॉलिक्यूल म्हटले, पॉलिमर रसायनशास्त्राच्या क्षेत्राच्या जन्माचा मार्ग मोकळा झाला. स्टॉडिंगर स्वतः या विज्ञानाची क्षमता पूर्णपणे साकार होण्यापूर्वीच पाहिली होती. सन 1936 स्टॉडिंगर यांनी टिप्पणी केली होती, हे असंभव नाही. कृत्रिम उच्च आण्विक उत्पादनापासून कृत्रिम तंतू तयार करण्याचा मार्ग लवकरच किंवा नंतर शोधला जाईल, कारण नैसर्गिक तंतूंची ताकद आणि लवचिकता केवळ त्यांच्या मॅक्रो आण्विक रचनेवर अवलंबून असते, म्हणजे त्यांच्या लांब धाग्याच्या आकाराच्या रेणूवर. स्टॉडिंगर यांनी सन 1940 पहिले पॉलिमर रसायनशास्त्र जर्नल स्थापन केले आणि हर्मन स्टॉडिंगर यांना सन 1953 मॅक्रोमॉलिक्युलर केमिस्ट्री क्षेत्रातील अग्रगण्य संशोधन कार्यासाठी रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मॅक्रोमॉलिक्युलर केमिस्ट्री क्षेत्रात केलेल्या संशोधनासाठी हर्मन स्टॉडिंगर यांना सन 1953 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी हे सिद्ध केले की पॉलिमर हे लांब साखळीचे रेणू असतात. त्यांच्या या शोधामुळे प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, रबर यासारख्या आधुनिक पदार्थांचा विकासाचा मार्ग मोकळा झाला. हर्मन स्टॉडिंगर यांना पॉलिमर सायन्सचे जनक मानले जाते. सन 1999 अमेरिकन केमिकल सोसायटी आणि जर्मन केमिकल सोसायटी या दोन संस्थांनी हर्मन स्टॉडिंगर यांच्या मॅक्रोमॉलिक्युलर केमिस्ट्री क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून नियुक्त केले. या संशोधन कार्यामुळे जगाला असंख्य प्लास्टिक, कापड आणि इतर पॉलिमेरिक साहित्य परवडले आहे, जे ग्राहक उत्पादनांना अधिक परवडणारे, आकर्षक आणि आनंददायक बनवतात. तसेच
अभियंत्यांना हलक्या आणि अधिक टिकाऊ संरचना विकसित करण्यास मदत करतात. जर्मन केमिकल सोसायटीने पॉलिमर सायन्समधील मूलभूत योगदानाची दखल घेण्यासाठी सन 1971 हर्मन स्टॉडिंगर पुरस्कार सुरू केला. हर्मन स्टॉडिंगर हे जर्मनी देशाचे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1953 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. केटिन्स या रासायनिक संयुगाचा शोध, स्टॉडिंगर अभिक्रिया आणि पायरेथ्रिन 1 आणि 2 याची आण्विक संरचना या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. हर्मन स्टॉडिंगर यांचा जन्म दिनांक 23 मार्च 1881 रोजी जर्मनी देशातील वर्म्स येथे झाला. पॉलिमर केमिस्ट्रीमधील म्हणजे बहुलक रसायनशास्त्र यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना सन 1953 रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याने असे सिद्ध केले की रबर आणि प्लॅस्टिक यासारखे पदार्थ हे लहान रेणूच्या लांब साखळीने बनलेले असतात, ज्यांना त्यांनी मॅक्रोमॉलिक्यूल असे नाव दिले. त्यांच्या सिद्धांतामुळे आधुनिक प्लॅस्टिक आणि संश्लेषित साहित्याचा पाया रचला गेला. त्यांनी ETH झुरिच आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबर्ग येथे प्राध्यापक म्हणून काम केले. दिनांक 8 सप्टेंबर 1965 रोजी हर्मन स्टॉडिंगर यांचे निधन झाले. विज्ञानयात्री हर्मन स्टॉडिंगर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.